नमस्कार, मी सावनी आणि मी संग्राम सिंग. नागरिकशास्त्राच्या गुन्हेगार कोण या नव्या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण नागरिकशास्त्रामध्ये या सिरीजमध्ये यापुढे गुन्ह्यांबद्दल बोलणार आहोत. तर आता तुम्ही विचार कराल की नागरिकशास्त्र आणि गुन्हे यांचा काय संबंध आहे. पण नागरिकशास्त्राने आपल्याला एक चौकट आखून दिली आणि या चौकटीच्या बाहेर गेलं की हे गुन्हे घडतात. मग हे गुन्हे आपण कसे थांबवू शकतो. अगदी सिग्नल तोडल्यासारखे हे क्षुल्लक गुन्हे असतील किंवा फ्रॉड केल्यासारखे, स्कॅम केल्याचे हे कथा असतील किंवा अगदी खून दरोड्यापर्यंत हे गुन्हे जाऊ शकतात. एक नागरिक म्हणून कदाचित आपण ह्या गुन्ह्यांना बळीसुद्धा पडू शकतो. मग अशा वेळेला आपण ह्या गुन्ह्यांपासून स्वतःला वाचवायचं कसं. आपल्याला एखादी क्षुल्लक वाटणारी गोष्टसुद्धा कदाचित हे गुन्हे थांबवू शकते का. आणि ह्या गुन्ह्यांमधनं आपण काय शिकू, म्हणजे ह्या घडलेल्या गोष्टींमधनं आपण काय शिकू शकू आणि ह्यापासून कसं वाचू शकू, ह्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि आजची ही अशीच एक गोष्ट आहे. संग्राम, तुला ती शॉक लगा लगा वाली ॲड आठवतीये ज्याच्यामध्ये त्या माणसांचे केस असे उभे राहायचे आणि त्यासोबत अनेक अशा आयकॉनिक ॲड्स होत्या. लिप्टे नाईस टी, टाटा डोकोमो, त्या वगैरे. सो ह्या सगळ्या ॲड्समध्ये ना असा एक माणसाचा चेहरा जो आहे तो तुला कधीतरी पाहून आठवेल. त्याचं नाव आहे अनुज टिक्कू. हां, आता हे नाव कदाचित तुला माहिती नसेल, याबद्दल तू कधीच काही ऐकलं वाचलं नसशील. पण हा चेहरा जेव्हा तू बघशील तेव्हा असं वाटेल ओके, काहीतरी कुठेतरी या माणसाला बघितलेलं आहे. ह्या माणसाबद्दल आपण जेव्हा गुगल करतो तेव्हा आपल्याला एक बातमी दिसते, ती म्हणजे वडिलांच्या खुनात संशयित असलेला अनुज टिक्कू हा एक अभिनेता. पण आता ह्या चेहऱ्यामागची नक्की स्टोरी काय आहे. ती वडिलांच्या खुनाचा संशयित असलेल्याची स्टोरी आहे का चुकीची मैत्री केलेल्या एका मुलाची स्टोरी आहे का फेल झालेल्या सिस्टीमची, प्रशासनाची ही गोष्ट आहे. दॅट इज व्हॉट वी आर हिअर टू फाइंड आउट. ओके. आणि जर ह्यापैकी ही कुठची तरी स्टोरी असेल तर ह्या स्टोरीत नक्की गुन्हेगार कोण आहे. चुकीची मैत्री करणारा, ॲक्च्युअल गुन्हा करणारा, त्या गुन्हेगाराला जाऊ देणारी सिस्टीम, का हे सगळं शांतपणे बघत बसलेले नागरिक. असं पण आहे. बापरे. लेट्स फाइंड आउट. चालेल. सो आपल्या गोष्टीची सुरुवात होते 1995 मध्ये. जुहूला एक खूप फॅन्सी जागा आहे, कॉपर चिमनी नावाची. तू कधी मुंबईला आलास तर तुला दिसेल खूप सारी आउटलेट्स आहेत तिकडे. म्हणजे खूप प्रॉपर फॅन्सी जागा आहे ती. आणि असं हाय एंड फाईन डाईन वगैरे टाईपची जागा असतात ना, तसं आहे. तर त्या कॉपर चिमनीमध्ये एक मॅनेजर आहे ज्याचं नाव आहे विजय पालांडे. बरं. आणि ह्या कॉपर चिमनीमध्ये सतत फ्रिक्वेंट व्हिजिटर असलेला अनुप दास. आता तू समजा तुझं एखादं असं फेवरेट रेस्टॉरंट असेल जिथं तू वरचेवर जात असतील, तर तुलाही हा अनुभव येईल की तिकडे जो एक माणूस असतो जो सतत तुम्हाला दिसत असतो, हळूहळू आपली त्याच्याशी मैत्री होते. बरोबर. राईट. सो तशीच अनुप दास आणि विजय पालांडे ह्यांची मैत्री झाली. आणि 3-4 वर्ष ही मैत्री चालली. म्हणजे डिस्पाईट दोघांच्याही बॅकग्राऊंड्स वेगळ्या होत्या. विजय अर्थात सर्व्हिस तिकडे करत होता, पैसे काही फार त्याच्याकडे कदाचित ग्रेट नसतील त्यावेळेला. आणि अनुपदास हा गर्भश्रीमंत होता. म्हणजे त्या काळात त्याचे जुहूला 2 बंगले होते, एक DN नगर अंधेरीला घर होतं. सो लोडेड माणूस होता तो. तिकडे जायचा, महागातल्या डिशेस ऑर्डर करायचा, महागातली दारू, रोज पार्टी, चेन सुरू होते. म्हणजे हॅपनिंग लाईफ होती. आणि डिस्पाईट हे सगळं त्यांचं फायनान्शियल फरक असूनही त्या दोघांची खूप छान मैत्री झाली. आणि मैत्रीत मग विजय कधीतरी अनुपच्या घरी जायचा वगैरे, असं जे नॉर्मल मैत्रीत कुठच्याही होतं ते यांच्याही बरोबर सुरू झालं. आणि जे तुलाही रिलेट होईल किंवा तुम्हालाही रिलेट होईल की आपण आपल्या मित्रांबरोबर जे सगळ्यात जास्त करतो ते म्हणजे जरा घट्ट मैत्री झाली ना की यार एक बिझनेस सुरू करूया एकत्र. प्रत्येक फ्रेंड्स ग्रुपचा हा एक प्लॅन तरी असतो की एकत्र आपण काहीतरी सुरू करूया. तसंच विजय आणि अनुपनीही ठरवलं की आपण एकत्र बिझनेस सुरू करूया. मग ते बिझनेस मीटिंग्सना एकत्र जायचे,
पिच करायला एकत्र जायचे आणि अशीच एक बिझनेस ट्रिप त्यांनी घ्यायची ठरवली महाबळेश्वरला. आणि 18 जानेवारी 1998 साली दोघंही सकाळी जुहूवरनं निघाले महाबळेश्वरला बिझनेस मीटिंगला जायला. एक्सेप्ट अनुप दास महाबळेश्वरला कधी पोहोचलाच नाही. बापरे. विजय कालांतराने परत आला, अनुप दासच्या घरी गेला. त्यांना म्हणाला की अनुप तिकडेच त्यांनी थांबायचं ठरवलंय, मी तुम्हाला. म्हणजे लगेच नाही गेला तो? दुसऱ्या दिवशी वगैरे विजय अनुपच्या घरी गेला आणि म्हणाला की अनुपने तिकडेच राहायचं ठरवलंय, मी सांगत राहीन त्याला काही वाटलं तर वगैरे. बर. 25 जानेवारीला विजय परत एकदा अनुप दासच्या घरी गेला आणि तिकडे त्याला भेटले अनुप दासचे वडील स्वराज रंजन दास. आता अनुप दासच्या घराची मी थोडीशी बॅकग्राऊंड देते. मी म्हटलं तसं खूप श्रीमंत होते. त्यांचे 2 मुंबईमध्ये मोठी घरं होती. त्याच्यापैकी एका घरात अनुप दास राहायचा, जे होतं मित्तल पार्क जुहूला. आणि दुसऱ्या घर जे मॅजिक कार्पेट नावाचं सोसायटीमध्ये घर होतं DN नगर अंधेरीला, तिकडे राहायचे अनुप दासचे वडील स्वराज रंजन दास, आई उषा आणि बहीण सुष्मिता. अच्छा, म्हणजे हा वेगळा राहायचा. राईट. सो आता विजय 25 जानेवारी 1998 पोचला अनुप दासच्या आई वडिलांच्या घरी. त्याला भेटले त्याचे वडील तिकडे स्वराज रंजन दास. त्यांना तो म्हणाला की काहीतरी लिगल ट्रबलमध्ये तुमचा मुलगा अडकलेला आहे आणि पोलिसांनी त्याला पकडलंय, त्यामुळे त्यांनी तुम्हाला ताबडतोब 25,000 रुपये कॅश घेऊन बोलवलंय. नॅचरली पोलीस म्हटल्यावर पटकन ते घाबरले. आणि घरचे घाबरतातच. काही झालं काय म्हणजे घरच्यांवरती येऊ नये किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा किंवा अगदी. आणि पोलीस विशेषतः म्हटलं की आपल्याला अजून एक भीती असते की पोलीस म्हटलं की आधी आपण त्याच्यातनं बाहेर पडायचे मार्ग शोधतो की बापरे नको असं. तर ह्याच विचाराने 25,000 कॅश लगेच तयार करून स्वराज रंजन दास विजय सोबत निघाले अनुपला सोडवायला. पण तेही तिकडे पोहोचले नाहीत. परत आला तो फक्त विजय 2-3 दिवसांनी. आता घरी होते फक्त उषा आणि बहीण सुष्मिता. 2-3 दिवसांनी विजय परत त्यांच्या घरी गेला आणि म्हणाला मला अनुपचा आत्ताच फोन येऊन गेलाय, तुमची जी मारुती 800 कार आहे ती सर्व्हिसिंगला त्यांनी द्यायला सांगितली. त्यामुळे तो त्यांच्या घरी जाऊन त्यांची मारुती 800 कार घेऊन जातो. सो बेसिकली तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. एक सपोर्ट सिस्टीम तो त्यांना वाटतोय की आपले मुलगा नाहीये, आपला नवरा नाहीये, पण विजय आहे, तो एक सपोर्ट सिस्टीम आहे. त्यांच्याबद्दल काहीच संशय नाहीये. म्हणजे पुढं काय एक फॅमिली म्हणून त्यांनी विचारलं तर असेल ना की पुढं काय झालं केसचं, मुलगाचं किंवा हे वडील. येस. सो त्यावेळेला त्यांना अशीच उत्तरं मिळाली की नाही तो थोडा कामात आहे, वडिलांची प्रकृती थोडी त्यांना खालावलेली वाटते त्यामुळे. आणि 1995चा काळ आहे परत, कदाचित एवढे इन्स्टंट मेसेजेस किंवा अशी फोन हे काही सिस्टीम कदाचित त्यावेळेला किती अवेलेबल असेल हेही माहीत नाही. कट टू 3 फेब्रुवारीला 3 फेब्रुवारीला तो ही मारुती 800 गाडी घेऊन जातो. त्याच्यानंतर 2च दिवसांनी 5 फेब्रुवारीला विजय परत यांच्या घरी जातो उषा आणि सुष्मिताकडे. त्यांना म्हणतो की तुमच्या मुलाला अरेस्ट झाली आहे आणि पोलीस तुमच्याही मागावर आहेत, त्यामुळे फॅमिलीच्या पोलीस तुम्हालाही धरायला कधीही येतील, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला. हे ऐकून ते नॅचरली विचारतात की पण स्वराज रंजन दास माझे वडील कुठे आहेत? तर तो पटकन घाई ते आत्ता सांगायला वेळ नाहीये, तुम्ही माझ्याबरोबर चला, ते त्यांना बरं नाहीये, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, पण पोलीस तुम्हाला घ्यायला येत आहेत, तुम्ही आत्ता माझ्याबरोबर. बरोबर, की तुमच्या मुलाला तर ऑलरेडी अरेस्ट झालेली आहे, तुमचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला, कारण पोलीस कुठच्याही क्षणी तुम्हाला घ्यायला येतील, असं म्हणून त्यांना उषा आणि सुष्मिताला परत यायला सांगितलं. एक्सेप्ट सुष्मिता हुशार होती. सुष्मिता म्हणाली जर मी काही चुकीचं केलेलं नाहीये तर पोलीस मला का घ्यायला येतील, मी माझं घर सोडून जाणार नाही. बरोबर. आय थिंक आता पुढे पण तू बघशील ह्या सगळ्या स्टोरीमध्ये सुष्मिता माझे फेवरेट कॅरेक्टर आहे. ओके. कारण
म्हणजे नागरिक म्हणून पण ना आपल्याला ही इतकी जी आवाजवी भीती असते की बापरे पोलीस घेऊन जातील किंवा पोलीस तुमच्यावर काहीतरी कारवाई करतील, हे म्हटल्यावर आपण आपलं सगळं रॅशनल थिंकिंग बाजूला ठेवून समोरची व्यक्ती जी म्हणते ते, हो म्हणजे मी गुन्हा केला जरी नसेल तरी अरे कशासाठी आले असतील, किंवा माझा भाऊ जरी अडकलाय तिथं मग आम्हाला का उचलतील, अशी भीती राहते. पण तो एक तिने इन्स्टिंक्ट स्वतःचा ठेवला आणि ती म्हणाली काहीही हो आम्ही जाणार नाही, आणि कदाचित त्यामुळे ती वाचली असेल. तिला हे थोडं संशयास्पद वाटलं, त्यामुळे 7 फेब्रुवारीला लगेच 1-2 दिवसात तिने जुहू पोलीस स्टेशनमध्ये आधी वडिलांची मिसिंग पर्सन कंप्लेंट केली, कारण भाऊ अरेस्टेड होता. त्यामुळे तिने वडिलांची म्हणजे तिच्या डोक्यामध्ये तेच होतं, बरोबर. त्यामुळे तिने वडिलांची मिसिंग पर्सन कंप्लेंट केली. त्याचा तपास सुरू होता, थोडा वेळ कदाचित लागत होता. 19 फेब्रुवारीला सुष्मिताला एक फोन येतो. तो असतो अनुप दासच्या सोसायटीच्या वॉचमनचा, की तुम्ही तुमच्या भावाचं घर ज्या सोसायटीमध्ये आहे तिकडे हा विजय पालांडे आणि त्याच्याबरोबर काही मुली घेऊन तो त्या घरात शिरलेला आहे, आणि आता तोच ते घर वापरतोय, मला हे काही बरोबर वाटत नाही, तुम्ही प्लीज एकदा येऊन बघा. अगेन वाय आय लव्ह सुष्मिता, कारण हे कळल्या लगेच ती परत काय करते, ती त्याच्या घराजवळ DN नगरला अजून एक पोलीस कंप्लेंट फाईल करते. कशाबद्दल? ह्या वेळेला ती पोलीस कंप्लेंट फाईल करते फॉर्जरी, एक्स्टॉर्शन ह्यासाठी, की घर हडप करण्याचा तर प्रयत्न नाही करत आहे ना माझा भाऊ जेलमध्ये असताना. ओके. कारण तिला ती भीती आहे की अरे बापरे माझा भाऊ जेलमध्ये आहे, वडील माहिती नाही कुठे आहेत, आणि हा आमचं घर हडप करत नाहीये ना, त्यामुळे ती एक्स्टॉर्शन चीटिंगची कंप्लेंट फाईल करते. त्या कंप्लेंटचा शोध घेता घेता पोलिसांना खरी परिस्थिती कळते की तिचा भाऊ अनुप दास आणि वडील स्वराज रंजन दास या दोघांचाही खून झालेला आहे. अच्छा, म्हणजे एक्स्टॉर्शनच्या कंप्लेंट वरून तिथं जातात, तिथपर्यंत पोहोचतात की आधी काय झालंय, मग काय तू फेक पॉवर ऑफ अटर्नी केली आहेस, मग तो कुठे आहे, मग तो त्यांनी कदाचित सांगितलं असेल, मग तिने किंवा सांगितलं असेल की अरेस्ट झाली आहे, अरे मग कुठे अरेस्ट झाली. ह्या सगळ्या शोधात त्यांना त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात की दोघांचाही खून झालेला आहे आणि तो विजय पालांडे यांनी केलेला आहे. विजय पालांडेला ताबडतोब चौकशीसाठी आत घेतलं जातं जेलमध्ये, आणि त्याच्याकडनं त्यांना त्या बॉडीज कुठे ठेवलेल्या आहेत किंवा कुठे त्यांनी डंप केलेल्या आहेत त्याची लोकेशन मिळते. एक साताऱ्याच्या जवळच्या एका घाटामध्ये एक बॉडी मिळते आणि चिपळूण जवळच्या घाटामध्ये दुसरी. अच्छा, म्हणजे विजय पालांडेंना त्यांच्या मुलाला महाबळेश्वरला नेलं आणि यांची बॉडी चिपळूणकडे टाकली वडिलांच्या. बापरे. सो दोन्ही अगदी कम्प्लिटली वेगळ्या ठिकाणी. पण तेव्हा म्हणजे अर्थात असंही होतं की त्यांना माहिती नव्हती की आणि किती वेळ बॉडी ठेवणार, त्यामुळे त्यांनी फोटो, त्यांनी बॉडीजनी घातलेले कपडे हे सगळे पुरावा म्हणून त्या पोलीस स्टेशन्सनी लॉज केले आणि मग त्या बॉडीजची काय विल्हेवाट लावली किंवा हे केलं. सो त्या फोटो आणि त्या कपडे या बेसिसवर सुष्मितांना त्यांची ओळख पटते, त्या बॉडीजची आयडेंटिटी, आणि त्या बेसिसवर विजय पालांडेला अरेस्ट होते. 2 डिसेंबर 2002 साली त्याचं कन्व्हिक्शन कन्फर्म होतं. 2003 साली म्हणजे लगेचच तो बॉम्बे हायकोर्टमध्ये एक अपील फाईल करतो ह्या कन्व्हिक्शन विरुद्ध. त्या अपीलचे ग्राउंड्स काय आहेत की पहिली गोष्ट म्हणजे FIR मध्ये हे म्हणजे हे नीट नाही आहे की नक्की 25ला हरवला की नाही 26ला हरवला आणि त्यांना तर बॉडी 25ला मिळालेली, ही 26 म्हणते, हे एक ॲम्बिग्युटी होती. ही एक ॲम्बिग्युटी होती. ओके. त्याच्यानंतर दुसरं असं होतं की कपडे जे होते ते बरोबर तेच होते का, की तिने एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन सांगितलेलं, म्हणजे नंतर तर कोणीही बघून म्हणेल नाही नाही हेच होते, पण आधी एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन सांगितलेलं परफेक्ट त्या कपड्यांची मॅच होत नव्हतं. त्याच्यानंतर DNA टेस्टिंग करता आलं नाही, कारण तेव्हा ऑलरेडी खूप दिवस लोटलेले, त्यामुळे फक्त फोटो आणि कपडे ह्या आधारावर त्यांनी बॉडीचे आयडेंटिटी. सो अशा काही चुका होत्या. तर आपल्या क्रिमिनल लॉमध्ये सुद्धा एक आहे की तुम्ही निर्दोष मुक्तता ही बियॉन्ड, म्हणजे कुठचाही त्यात डाऊट नसला पाहिजे.
म्हणजे अगदी निखळ तुमची केस असेल असायला तरच पाहिजे. म्हणजे म्हणजे आरोपी जरी शिक्षा काटत असेल आणि त्यात थोड्याशा त्रुटी असतील हां, तर त्या चुकीचा बेनिफिट त्याला मिळाला पाहिजे, की अगदी 100% खात्री क्रिस्टल क्लिअर असेल तरच त्याला शिक्षा, असा एक बापरे. थिअरी आहे. त्यामुळे त्याचं ते अपील पेंडिंग होतं. जेलमध्ये जाऊन हार्डली त्याला काही एक 15-20 महिने झाले असतील, जास्तच पण कमी नाही. त्याच्यात त्यांनी एक परोलसाठी अर्ज केला. आता परोल म्हणजे काय, तर टेम्पररी सुट्टी मिळते तुम्हाला काही. संजय दत्तच्या माझ्या मते केसमध्ये तू हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, की पिक्चरचं शूटिंगसाठी बाहेर द्या मला 30 दिवसाची सुट्टी मिळाली असं. तर माझी आई आजारी आहे असं सांगून विजयनी त्या कोल्हापूर जेलमधनं 30 दिवसाची सुट्टी घेतली. पण विजय जेलमध्ये कधी परत गेलाच नाही. पण मग पोलिसांनी चेक नाही का केलं की ज्या ॲड्रेसवरती विजय राहतो तिथं, किंवा काय की तुमची परोल संपलेली आहे किंवा काय? आयडियली हे सगळं चेकिंग होणं एक्सपेक्टेड आहे, पण विजय गायबच झाला. किंवा कदाचित कोणी इतका डिटेल्ड फॉलोअप केला नसेल, किंवा विजयनी ब्राईब दिली असेल. आपल्याला ह्या कशाचीच उत्तरं माहिती नाही आहेत. पण विजय 30 दिवसाची सुट्टी घेऊन तो परत जेलमध्ये गेलाच नाही. तो आला कोल्हापूरहून थेट मुंबईला. बाहेर पडता येत नाही ना, काहीतरी त्या हद्दीच्या बाहेर पडता येत नाही. किंवा तुम्हाला एक असाईन परोल ऑफिसर असतो, त्याला तुम्हाला एक काय म्हणजे हजेरी देत राहावी लागते. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण विजयच्या केसमध्ये काहीच नाही, असं हे काहीच घडलं नाही. विजय कोल्हापूरचं जेलमधनं पळून, म्हणजे ऑफिशियली पळून परोलवर तो आला थेट मुंबईला. आणि मुंबईला आल्यावर विजयनी स्वतःचं नाव बदललं. आता विजयचं नाव बनलं किरण कानुभाई शेट्टी. किरण शेट्टी. आणि किरण शेट्टी हे नाव नुसतंच बदललं नाही, तर त्या नावाने नवीन पासपोर्ट सुद्धा काढला. आता पासपोर्ट तू काढला असशील तर तुला माहितीये की किती कटकट असते, किंवा किती आपल्याला भीती वाटते की पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पोलीस येतात, मग ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारतात. हे काहीही झालं नाही आणि त्याला त्याचा पासपोर्ट मिळाला. मग ही सिस्टीमची मॉकरी आहे, हा एक सिस्टीमचा विनोद केला. आणि हे विजयला माहिती होतं, कारण 1965 साली जो किरण कानुभाई शेट्टी जन्माला आलेला, त्याची जन्मतारीख विजयने दिली 1 एप्रिल फूल. बापरे. सिस्टीमला फूल केलं. हा फेक पासपोर्ट घेऊन विजयनी लग्न सुद्धा केलं सिमरन सूद नावाच्या एका भारतीय मुलीशी. विजयनी आईश सुरू केली. एक संतोष शेट्टी नावाचा डॉन होता अंडरवर्ल्ड, जो छोटा राजनचा रायव्हल होता, आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ जो आहे कासकर, त्याच्यासोबत तो काम करत होता. या संतोष शेट्टीच्या गँगमध्ये असताना विजय जग फिरला किरण शेट्टी या नावाने पासपोर्टवरती. जग फिरला, जर्मनीत गेला, लंडनला गेला, अजून कुठे हाँगकाँगला गेला, जगभर फिरला उजळ माथ्याने. पण त्यामध्ये त्यांना काही मर्डर वगैरे नाही ना केला? आपल्याला माहिती नाही. ओके. म्हणजे काहीच सांगू नाही शकत. जगभर फिरला आणि त्याची ऑडॅसिटी इतकी होती, त्याच्यात हिंमत इतकी होती की तो मुंबईत परत आला. आणि मुंबईत आपली बायको सिमरन सूद याच्यासोबत उजळ माथ्याने फिरू लागला. असंच एकदा तो रॅन्डमली बायको बरोबर मार्केटमध्ये फिरत होता. मार्केटमध्ये विजय फिरत असताना त्याला पाहिलं सुष्मिता दास हिने, त्याच मुलीनं, म्हणजे त्या अनुप दासची बहीण स्वराज रंजन दासची मुलगी, जिने त्याच्या विरुद्ध FIR केलेली. कोइन्सिडन्सच म्हणावं लागेल खरं तर. हा काय कोइन्सिडन्स आहे. आणि इमॅजिन कर, तुझ्या भाऊ आणि वडिलांचा खून केलेला एखादा माणूस जो जेलमध्ये असणं एक्सपेक्टेड आहे, आणि तो रॅन्डमली तुला घराबाहेरच्या मार्केटमध्ये फिरताना दिसतोय. काय अवस्था झाली असेल त्याची, भयानक. बट सुष्मिता इज सुष्मिता. तिने परत ती पोलिसांकडे गेली आणि म्हणाली, हा बघा हा माणूस फिरतोय बाहेर. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं, त्याला परत जेलमध्ये टाकलं. मध्ये एक
म्हणजे तो जेलमधनं पळाला आणि परत जेलमध्ये गेला, म्हणजे एक 6-7 वर्षाचा काळ भरपूर लोटला वर्ष होता. गेली. तो परत जेलमध्ये गेला, एक्सेप्ट त्यांनी जेलमध्ये गेल्याच्या 6 ते 7 महिन्यातच परत बॉम्बे हायकोर्टमध्ये एक ॲप्लिकेशन केलं. मी तुला जे सुरुवातीला सांगितलं आठवतं की त्याचं अपील त्यांनी फाईल केलेलं, ते अपील पेंडिंग होतं. अच्छा, त्यांनी त्या अपीलमध्ये एक अर्ज दाखल केला की म्हणजे त्या मोठ्या अपीलच्या अंडरच एक अर्ज दाखल केला की हे अपील पेंडिंग आहे, इतकी वर्ष हे आहेत, 9 वर्ष मी ऑलरेडी जेलमध्ये काढली आहेत, त्यामुळे आता मला बेलवर बाहेर पडायला द्या. जुनं अपील वापरलं त्यानं तिथं. जुनं अपील वापरलं, म्हटलं की हे पेंडिंग आहे आणि मी तर म्हणजे जरी ते मी असतो तर 14 वर्षाची शिक्षा मिळाली असती. त्या 14 पैकी 9 तर मी ऑलरेडी जेलमध्ये थांबलोय. पण तू बाहेर पण होता ना. येस. विजय पालांडे हा ती 9 वर्ष जेलमध्ये नव्हता आणि बाहेर होता, ही फॅक्ट हायकोर्टात कोणी सांगितलीच नाही. पण असं कसं काय? पोलिसांच्या कुठल्याही रेकॉर्डमध्ये तो परोल स्किप करून बाहेर फिरतोय आणि त्याला परत अरेस्ट करून आणलं जातंय ह्याचा काही रेकॉर्डच नव्हता. आणि मग त्याच्या बहिणीनं त्याला सांगितलं, म्हणजे पोलिसांना सांगितलं की हा माणूस मला मुंबईमध्ये दिसला. करेक्ट. त्यावेळी पोलिसांवरती, म्हणजे 1 महिन्याच्या परोलला तो बाहेर होता, त्या पोलिसांवरती ऍक्शन नाही घेतली का त्यावेळेस काही? कारण हे कधी पुढे आलंच नाही. बापरे. त्यामुळे मॅक्झिमम जेल सेंटेन्स कापला. 9 वर्ष त्यांनी जेलमध्ये कापली आणि अपील पेंडिंग आहे. या ग्राउंडवर 2007 साली त्याला रिलीज करण्यात आलं. म्हणजे आत गेला तसा बाहेर आला. आत गेला तसा बाहेर आला. 9 वर्ष जेलमध्ये कापली असं म्हणून त्या माणसानी 2 वर्ष सुद्धा जेलमध्ये कापली नसतील. आणि जेलमधनं बाहेर, सो हे अपील, ही बेल जी असतात ते सगळे कंडिशनल बेल्स असतात. म्हणजे काय तर तुम्ही बेलवर बाहेर पडू शकता, पण तुम्हाला काहीतरी एक कंडिशन असते. आता ह्याची कंडिशन होती की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळामध्ये जुहू पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावायची. त्या पिरियडमध्ये की दर पहिल्या सोमवारी जाऊन हजेरी लावायची की मी इकडेच आहे, कुठे फ्ली नाही केलंय, हे नाही केलंय, असं विजय पालांडेला त्यांनी सांगितलेलं की ह्या कंडिशनवरच तुला विजय पालांडेला आम्ही बेल देतोय. पण विजय पालांडे कुठे होता? बाहेर आल्यावर विजय पालांडेने स्वतःचं नाव परत एकदा बदललं, केलं. आता विजय पालांडेचं नाव झालं करण सूद. हा करण सूद त्याचा जो अंडरवर्ल्डच्या ओळखी होत्या ह्या सगळ्याच्या जोरावर बॉलिवूड प्रोड्युसर बनला. आणि नवी आयडेंटिटी, नवं फील्ड, नवी पहाट, नवं फील्ड. बर. करण सूद आणि मी मगाशी जी त्याची बायको म्हटलेली सिमरन सूद, जी सुद्धा बॉलिवूडमध्ये छोटे मोठे बी ग्रेड फिल्म्स किंवा असे रोल्स करत होती, तर ती आणि तो आता बॉलिवूडमध्ये काम करा. आता बॉलिवूड म्हणायचं की नाही पण मला माहीत नाही, पण बेसिकली बी ग्रेड फिल्म्स ते दोघंही करायला लागले. तो प्रोड्यूस करायचा. बॉलिवूडमधल्याही अनेक छोट्या मोठ्या फिल्म्स तो मेनस्ट्रीममधल्या, त्याच्यात काय थोडा को प्रोड्युसर वगैरे अशा गोष्टी. आणि त्याच्यामध्ये त्याची फ्रेंड सर्कल वाढलं. दिलदार ना करण सूद. त्याच्यामध्ये त्याची मैत्री झाली एका स्ट्रगलिंग ॲक्टरची, ज्याचं नाव होतं अनुज टिक्कू. सुरुवातीला सांगितलं. येस, अनुज टिक्कू. सो आता अनुज टिक्कूची काय स्टोरी आहे? अनुज टिक्कूचे वडील अरुण टिक्कू हे दिल्लीमधले खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते. नायरोबी सारख्या देशामध्ये खूप वर्ष काम करून त्यांनी बऱ्यापैकी वेल्थ एक जमवलेली होती. आणि त्या बेसिसवर दिल्लीत त्यांच्या फॅक्टरीज होत्या, भारतभर काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज होत्या, लँड्स होते. रिच गाय अगेन. पण त्याला बॉलिवूडमध्ये यायचंय. त्याच्या मुलाला, त्याचा मुलगा सुद्धा अरुण टिक्कू रिच गाय. त्याचा मुलगा तो मँचेस्टरला गेला, त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. तो परत आला. इनफॅक्ट इंडिया टुडे ग्रुपमध्ये तो कामाला होता काही दिवस. बापरे. पण कुठेतरी त्याच्या मनात हा किडा होता की मला बॉलिवूडमध्ये जायचंय. पैसा आहे वडिलांचा. त्याची हिस्ट्री पण थोडी ट्रॅजिक राहिलेली आहे. म्हणजे त्याचा ड्रग अब्यूजचा तो विक्टिम होता. सो ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या होत्या. पण त्यांनी ठरवलेलं की हे सगळं सोडून, एक कुशी जो त्याच्याकडे जॉब होता तो सोडून आपण बॉलिवूडमध्ये आपलं
नशीब आजमावायला जायचं. नॅचरली जी सगळ्यांच्या वडिलांची असं सांगितल्यावर रिॲक्शन असेल तीच अरुण टिक्कू यांची होती की तू एवढं सगळं इकडे आहे, आता मी गेल्यानंतर फॅक्टरीज तुलाच सांभाळायच्यात माझ्या, हे सगळं सोडून तू का म्हणजे भिकेचे डोहाळे का लागतात तुला, का तुला मुंबईला जायचंय, का स्ट्रगल करायचंय. पण अनुज टिक्कू वॉज अडॅमेंट की मी हे करणारच आहे. सो त्याच्या वडिलांनी एका पॉइंटला गिव्हअप केलं आणि म्हटलं ठीक आहे तू जा मुंबईला, पण वडील म्हणून माझं कर्तव्य आहे की तू स्ट्रगल कर, तुझं कर, जे काही करशील, पण ॲटलिस्ट माझा मुलगा रस्त्यावर येणार नाही याची जबाबदारी मी घेतो. त्यामुळे तुझं एक घर मी तुला मुंबईमध्ये देतो, बाकी यू मॅनेज थिंग्स ऑन युअर ओन. म्हणजे स्ट्रगल कर दिवसभर, घरी ये. पण म्हणजे किमान एक बेसिक सेफ्टी नेट मी तुला देतो. आता ऑनेस्टली इथे दिल्ली आणि मुंबईमधला एक फरक येतो की समजा आपल्या वडिलांनी किंवा महाराष्ट्रातल्या वडिलांनी मुंबईत दिलं तर छोटं घर देतील, म्हणजे दिल्लीवाल्यांची छोट्याची कल्पनाच अशी की त्यांनी लोखंडवालामध्ये त्याच्या मुलाला 500 स्क्वेअर फीटचे 3 घर घेऊन दिली. सो 1500 स्क्वेअर फीटचा एक मोठा फ्लॅट, ज्याची तेव्हा म्हणजे 2007-8 साली व्हॅल्यू ही 3-4 कोटी असेल. सो अशा छोट्याशा घरात तो मुंबईतल्या येऊन राहायला करू लागला थोडक्यात आणि स्ट्रगल करायला लागला. आणि म्हणजे स्ट्रगल खरंच कठीण होतं त्याच्यासाठी. म्हणजे जरी राहणं टेकन केअर ऑफ असलं तरी बाकीचे खर्च खूप येतात, राहणं खाणं किंवा काय पोर्टफोलिओ शूट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खर्च मुंबईत असताना येतात. तर मग कधी कधी त्याला पैशांची उधारीची गरज पडायची, कधी कधी त्याला खाण्यासाठी पैसे नसायचे. अशा वेळेला त्याचा मित्र त्याच्या मदतीला आला, जो होता करण सूद AKA विजय पालांडे. करण सूद आणि अनुज टिक्कू यांची चांगली मैत्री झाली. अनुज हळूहळू ओपन अप व्हायला लागला. त्यांनी सांगितलं की मला आता पैशांची गरज आहे, कामं हवी तशी मिळतात असं नाही, छोट्या मोठ्या ऍड्स मी कुठेतरी करतोय, 1-2 सेकंदाचे रोल्स करतोय बॉलिवूड मूव्हीमध्ये, पण त्यांनी मी सस्टेन नाही होऊ शकत आहे, त्यांनी माझं पोट नाही भरू शकत आहे किंवा पैसा घरी एक चांगला येत नाही, तर मी काय करू. सो करण सूदनी त्याला एक छान सल्ला दिला की तुझं जे राहतं घर आहे, जे एवढं मोठं मुंबईतलं प्राईम प्रॉपर्टी आहे, ती आपण लीजवर देऊया. आणि मग हा कुठे राहणार. सो एवढं एकतर 500 स्क्वेअर फीटचं घर तू 1500 स्क्वेअर फीटचं घर तू लीजवर दिलंस तर तू कुठेतरी 1 BHK मध्ये राहू शकतोस. ते 1 BHKचं रेंट प्लस तुझा महिन्याचा खर्च त्या लीजच्या पैशातनं निघेल, विच इज अ व्हेरी प्रॅक्टिकल ॲडवाईस, राईट. आपला कुठल्याही मित्राला आपण हा प्रॉब्लेम सांगितला तर कदाचित तो आपल्याला हाच ॲडवाईस देईल. आणि त्यामुळे सहज अनुज टिक्कूने तो ॲडवाईस घेतला. विजयनीच त्याला म्हणजे करण सूदनीच त्याला मदत केली आणि एक लीज घ्यायला रेडी असलेली बाई पण त्याने मिळवून दिली, जी जर्मन नॅशनल बाई होती, जिचं नाव होतं नाईफ ली. अर्थात मी आता प्रोनाऊन्सिएशन बुचर करत असेल, त्याच्यात कुठेतरी G आणि H पण आहे, पण मला कसा उच्चार करायचा ते कळत नाही. नाईफ ली. गंमत अशी आहे की त्या नाईफ लीच्या पासपोर्टमध्ये तिच्या नवऱ्याचं नाव होतं विजय पालांडे. याने हिच्या बरोबर पण लग्न केलं. मी जेव्हा तुला सुरुवातीला सांगितलेलं की करण शेट्टी या नावाने तो जगभर फिरला, लंडन, जर्मनीत जाऊन त्यांनी काय केलं तर ह्या बाईशी लग्न केलं. आणि तिच्या नावे त्यांनी अनुज टिक्कूच्या घराची लीज घेतली. लीज घेतल्यानंतर 10-12 दिवसातच तिला अचानक जर्मनीला परत जावं लागलं. परत टेन्शन आलं अनुज टिक्कूला की अरे बापरे, एवढं चांगलं मिळालेलं, मी तर सिक्युरिटी डिपॉझिट पण घेतलंय, आता काय करायचं. अगेन विजय टू द रेस्क्यू, करण सूद टू द रेस्क्यू. तो म्हणाला की काही हरकत नाही, माझे 2 मित्र आहेत, धनंजय शिंदे आणि मनोज गजकोश, हे दोघं त्या घरात राहतील, बोनस तुलाही त्या घरात राहता येईल, कारण आता ती बाई नाही राहत आहे, हे दोघं मित्रच राहत आहेत, एवढं मोठं घर आहे तर तूही राहू शकतोस तिकडे, तुला बाहेरचा खर्च नाही, ह्या दोघांना तू पेइंग गेस्ट ठेवल्यासारखं, ते तुला पैसे पण दरमहा मिळत राहतील, विन विन सिच्युएशन. करण सूद हा ऑन पेपर काय सुंदर मित्र आहे की सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे त्याच्याकडे.
सो हे छान अनुज टिक्कूला आवडलं हे की हे चांगली अरेंजमेंट आहे. काही दिवस असेच गेले. अरुण टिक्कूला त्याच्या वडिलांना ही बातमी कळली की आपल्या मुलासाठी आपण दिलेलं घर हे त्यांनी लीजवर दिलंय. आणि नॅचरली सो आता तू कधी शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त आई वडिलांपासून लांब राहिलायस का? तर तुला कळेल की जेव्हा आपण आई वडिलांपासून लांब राहत असतो तेव्हा आपले आई वडील किती पॅरेनॉइड होतात, त्यांना किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी वाटते, लगेच त्यांच्या मनात एकदम वाईट विचारच फक्त यायला लागतात. सो असाच वाईट विचार आला, अशीच भीती त्यांना वाटली आणि म्हणून अरुण टिक्कू चौकशी करायला, विचारपूस करायला मुंबईत आले. मुंबईत पोचल्यावर त्यांनी जेव्हा बघितलं की आपला मुलगा तर त्या घरी राहतोच आहे, पण पैशांसाठी केवळ त्यांनी ते घर लीजवर दिलंय, तर ते चिडतात की तू एवढं सगळं चांगलं सोडून इकडे मुंबईत स्वतःसाठी काहीतरी करायला आलायस, तू आता भाड्याच्या पैशावर लिटरली राहतोयस आणि काय करायचंय तुला तुझ्या आयुष्यात, काय चाललंय, तू कशासाठी हे सगळं सोडलंस, तुझं काय गोल आहे, म्हणजे जे बेसिक प्रत्येक पेरेंट आपल्या मुलाला अशा वेळी बोलतो तेच तसंच बोलले असते. आणि प्रत्येक मुलगा अशा वेळी करतो तेच अनुजनेही केलं की तुम्हाला काय कळतंय, मला माझं आयुष्य जगू द्या, असं म्हणून त्या दोघांचं जोराचं भांडण झालं. आणि आपल्या वडिलांची भांडण झालं, आपण बाहेर पडलो आणि जोरात घराचं आपटून आपण बाहेर पडल्यावर आपण जे करतो तेच अनुजनेही केलं की सगळ्यात चांगल्या मित्राला फोन लावला की अरे यार तुला कळत नाहीये, माझ्या बाबांचं भांडण झालंय, त्यांना कळतच नाही हे ते. आणि कुठलाही चांगला मित्र जो सल्ला देईल तोच अनुजच्या मित्रांनी म्हणजे करणनी अर्थात विजयनी त्याला दिला की इट्स ओके, सगळे शांत होऊ देत, आपण गोव्याला जाऊया, आपण गोव्याला जाऊया. हे दोघंही गोव्याला निघाले, पण अनुज गोव्याला पोहोचलाच नाही. आता अरुण टिक्कू इकडे घरी एकटे होते, त्यांच्या नेबर्सना म्हणजे एकटे होते. अनुज गोव्याला पोहोचला नाही म्हणजे त्याचाही मर्डर झाला, कळेल, थांब. ओके ठीक आहे. कट टू अरुण टिक्कू. अरुण टिक्कू आहेत त्या लोखंडवाल्यामधल्या मोठ्या घरामध्ये आणि अनुजचे 2 रूममेट्स आहेत, धनंजय शेट्टी आणि मनोज गजघोष, जे खरं तर विजयच्याच रेफरन्सनी आलेले आहेत. नेबर्सना एका दिवशी जोरदार घरातनं कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज येतो आणि कुठल्याही विजिलंट नेबरनी जे करायला पाहिजे ते करतात, लगेच पोलिसांना फोन करतात. पोलीस तत्काळ तिकडे हजर होतात, दार जबरदस्तीने फोडलं जातं, त्यांना समोर दिसते 15 वेळा सुरी भोसकून खून झालेले अरुण टिक्कूंची डेड बॉडी, अनुजच्या वडिलांची. येस, इमॅजिन कर ही किती क्रूरता असेल की एकदा नाही 15 वेळा स्टॅब करून त्या माणसाचा खून केलाय. फक्त डेड बॉडी नाही सापडत, सोबत सापडतात काही सूटकेसेस, पॉलिथिन बॅग्स, रक्त साफ करण्यासाठीचं इंडस्ट्रियल ग्रेड अल्कोहोल, 2 मोठे कोयते आणि प्रोफेशनल किलर्स आणि बाथरूमची एक उघडलेली खिडकी ज्याच्यातनं हे खुनी पसार झाले. नॅचरली आदल्या दिवशी मी जे तुला म्हटलं की आदल्या दिवशी नेबर्सनी भांडण ऐकलेलं होतं वडील आणि मुलाचं झालेलं, त्यामुळे नॅचरली म्हणजे जे पहिला संशय आला पोलिसांना तो त्यांच्या मुलावरच, अनुजवरच आला. त्यामुळे अनुजला ट्रेस करत करत पोलीस पोहोचले चिपळूणपर्यंत. म्हणजे गोव्याला जायच्या आधीच चिपळूणला अनुजला अरेस्ट केलं, म्हणजे वाचला तो. त्यामुळे अनुजचा जीव वाचला. बरोबर, अनुजचा जीव वाचला, पण त्याला अरेस्ट केलं आणि त्याला तो नशेच्या अवस्थेत होता, तो ड्रग्सच्या अंमलाखाली होता आणि त्या अवस्थेतच पोलीस त्याला मुंबईत घेऊन आले. पण एकटा त्याच्यासोबत जो कोणी होता म्हणजे करण तो पसार झालेला होता. हा त्याला नशेच्या अवस्थेमध्येच चिपळूण जवळ रस्त्यातच कुठेतरी गाडी अबॅन्डन करून ते गोव्यापर्यंत पोहोचलेच नाही. याला मुंबईत आणलं गेलं. मुंबईत न्यूजपेपरमध्ये सगळ्यांनी या बातम्या छापल्या की वडिलांच्या हत्येसाठी संशयित अनुज टिक्कू ऍक्टर ह्याला पोलिसांनी डिटेन केलं वगैरे वगैरे. जेव्हा त्याला डिटेन केलं गेलं अनुज टिक्कूला, त्याला कल्पनाच नव्हती की आपल्या वडिलांचा खून झालेला आहे.
अच्छा. त्याला पण तो कल्पनाच त्यावेळी नाही. नशेतच नव्हता ना ज्यावेळी त्याही वेळी नशेत होता आणि तो गेलेला त्या ज्या मनस्थितीमध्ये तिकडे, तो शुद्धीत आल्यावर त्याला माहितीच नव्हतं माहिती की नाही हे काय झालंय पाठीमागं. आपल्याला ज्यासाठी इथे त्यांनी डिटेन केलंय हम्म. तो वडिलांचा खुनासाठी केलंय. हळूहळू तपास करता करता त्यांना कळलं की नाही, माझ्याबरोबर एक होता करण सूद, मग नाही घरी अजून कोणी होतं का, हा माझे रूममेट्स होते, मग ते रूममेट्स कोणी दिले, नाही ते करण सूदनीच दिले. असं करत 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 सगळीकडनं सगळ्या कॉर्नर्समधनं एकच नाव येत होतं, करण सूद. जेव्हा पोलीस शोध घेत घेत करण सूदपर्यंत पोहोचले तेव्हा पोलिसांना कळलं की हा करण सूद दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो आहे विजय पालांडे. विजयला अरेस्ट झाली. हिमांशू रॉय जे तेव्हाचे क्राईम ब्रांचचे हेड होते त्यांनी एक प्रेस रिलीज दिलं की अनुज टिक्कू ज्याला आम्ही संशयित म्हणून आलेलं तो निर्दोष आहे आणि मुख्य सस्पेक्ट हा करण सूद या नावाने विजय पालांडे हा आहे. आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे. करण सूद हे नाव ऐकून हरियाणामधल्या असलेल्या हिमांशू कक्कड ह्या माणसाच्या मनात एक तार चमकते, कारण त्याचा भाऊ करण कक्कड हा सुद्धा मिसिंग असतो आणि त्याच दरम्यान आणि करण कक्कडचा मित्र करण सूद. करण कक्कडची पण हीच स्टोरी असते की हरियाणामध्ये धनाढ्य फॅमिली, पण बॉलिवूडमध्ये काहीतरी करायचंय ह्या जिद्दीने तो मुंबईत आलेला असतो. मुंबईत चांगलं घर असतं पण पैसा पूर्ण मिळतोच असं नाही. मग त्यामुळे करण सूदची मैत्री होते, मैत्री वाढते, करण गायब होतो आणि त्याचाही डेड बॉडी यांना सापडते. फायनली विजयला अरेस्ट होते आणि लेट्स होप की अजूनही तो जेलमध्ये आहे का, लेट्स होप. सो संग्राम, विचार कर की पहिल्यांदा जेव्हा त्याला ती शिक्षा झालेली 14 वर्षाची, ती जर त्यांनी पूर्ण केली असती तर कदाचित हे नंतरचे 2 खून झालेच नसते. पण पहिल्यांदा जी सजा झाली त्याला, त्याच्या अगोदरच कदाचित हे थांबवता आलं असतं ना. म्हणजे ज्यावेळी पहिला खून त्यानं केला त्याच्या वडिलांना जरी थोडीशी जरी शंका आली असती की हा डिरेक्टली पोलीस कशाला पैसे घेऊन बोलवतील, मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला विचारतो आणि ते तिथून कॉन्टॅक्ट करतील, डिरेक्टली कॉन्टॅक्ट होतात तसे, की तिथंही ते कदाचित त्यांचाही जीव वाचला असता तिथून पुढचा आणि बाकीचे मर्डर पण झाले नसते, असंही झालं असतं. आपल्याला ही जी भीती असते ना की अरे पोलीस म्हटलं की नको रे बाबा, ती एक पोलीस कोर्टाची पायरी म्हणतात, दवाखान्याचं सेम, म्हणजे लोक घाबरतात. सामान्य नागरिकाचा प्रॉब्लेम काय होतो की तो प्रत्येक गोष्टीत, म्हणजे एखादी लिगल गोष्ट असेल ना तिथं थोडीशी भीती दाखवली तो घाबरतो, असं होत. आणि यात नागरिक म्हणून जे समोर आले लोक, म्हणजे इवन पहिल्या खुनानंतर त्याची जी बहीण आली, तिचं काम तर भारीच आहे इथं, म्हणजे तिला ऍक्च्युअली आपण मेन किरदार देऊ शकतो इथं. आणि त्यानंतर जे वॉचमन होते अनुप दासच्या दुसऱ्या घराचे, त्यांनीही त्यांच्या आई म्हणजे बहिणीला सांगितलं फोन करून की तुमची दुसरी प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये जे कुणी राहतायत किंवा येत आहेत ते वागणं त्यांचं मला बरोबर नाही वाटत, कारण तुमचा मुलगा अगोदर राहत होता आणि आता त्यांचा वावर वाढलाय. तर कदाचित तशी लोक आहेत जे काही इन फ्युचर क्राईम घडणार असतात त्याला रोखण्यासाठी मदत करतात. म्हणजे त्याला माहित पण नाही की पुढे जाऊन काही मर्डर होतील किंवा काय होतील, पण त्यांना त्याचं कर्तव्य निभावलं तिथं आणि पुढच्या गोष्टी सो काही थांबल्या, काही म्हणजे जे असेल तसं. किंवा असं म्हणू शकतो की शेजारी अनुज टिक्कू जे शेजारी होते की ज्यांनी त्याच्या वडिलांना दिल्लीला कॉल केला आणि सांगितलं की तुमचा मुलगा इथं राहतोय पण तो आणखी लोकांबरोबर राहतोय, मे बी पार्टी होत असेल, काय होत असेल, दंगामस्ती होत असेल, की आम्हाला त्रास होतोय किंवा तुम्ही एकदा लक्ष घाला, का तर तुम्ही खूप मोठी लोक आहात, काही म्हणजे ते बिझनेसमॅन वगैरे होते, पण अशी लोक आहेत समाजातली की प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते तिथं समोर यायला पाहिजे त्या लोकांनी, की भविष्यात तुम्ही नाही सांगू शकत कुठले कॉन्सिक्वेन्सेस होतील त्याच्यानुसार, पण तुमचं एखादं छोटस पाऊल म्हणजे एखादी मोठी घटना सुद्धा अडवू शकते. आणि जे अशी ती हे अनाउन्समेंट असतात ना की काय भाडेकरू चौकशी ठेवून करा, अफवांवर विश्वास ठेवू नका, या बेसिक गोष्टी जर त्यांनी अफवेवर विश्वास ठेवला नसता की माझा मुलगा अरेस्टेड आहे तर त्यांचा तू म्हणालास तसा जीव वाचला असता. बरोबर. जर ही जर्मन
बाई जिला लीज दिली तिची बेसिक चौकशी केली व्हेरिफिकेशन असती. करायला हवं अशा गोष्टीमध्ये. बरेच भाडेकरू पण तसं करतात की हां आहे कोणी चला जाऊ द्या, व्हेरिफिकेशन करत नाही. किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये आपण टाळाटाळ करतो. म्हणजे आपण पासपोर्टचं तसंच झालं. हो. पासपोर्टला काही जणांना अरे फोन केला पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे, फोनवरून होऊन जातं. पण तुम्ही चांगलं वागून व्यवस्थित जॉब करून तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं हम्म. तर काही ना काही कुरबुरी किंवा काही ना काहीतरी छोट्या त्रुटी काढल्या जातात हो. त्यात. अगदी. म्हणजे जिथं सिस्टीममध्ये लोक प्रेझेंट आहेत आत्ता सध्याला, कदाचित त्यांच्यावर पण ते डिपेंड असेल की खरं. मला चांगला अधिकारी समोर मिळाला म्हणून माझं काम चांगलं झालं, मला एखादा रूढ अधिकारी मिळाला माझं काम अडलं, असं पण होऊ शकतं. म्हणजे जेलच्याही बाबतीत हो. की जेलमध्ये झालं काय की तो परोलवरती बाहेर आहे, अधिकाऱ्यानं त्याचं कर्तव्य व्यवस्थित निभावलं असतं की हा बाबा त्या परत बाउंड्री आलाय लाईनच्या की नाही. बाहेर तो गेलाय का, पाठवा ना 2 अधिकारी. हो ना. बरोबर. म्हणजे तो तिथपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचला नसता, कोल्हापूर मध्ये राहिला असता, मे बी पुढचे क्राईम पण वाचले असते. बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे जिथं आपण या प्रकरणात बऱ्याच गोष्टींवरती त्रुटी आढळतात आहे आपल्याला. सो आपण नागरिकशास्त्र चॅनलचा पण जो एक कुठेतरी पर्स्पेक्टिव्ह आहे की एकतर सिस्टीममध्ये काय काय दोष आहेत हा आपण समजून घेणं. आपण नेहमी फार आदर्शवादी पद्धतीने बोलतो की हे सिस्टीम अशी आहे, पण त्याच्यात काय त्रुटी आहेत, काय एरर्स आहेत, किंवा आपण नागरिक म्हणून वावरताना सुद्धा काय अजून बेटर करू शकतो ज्यांनी अशी वेळ येणार नाही. तर आय थिंक ह्यासाठी या क्राईम स्टोरीज कळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही हा एपिसोड बघितलात. तुम्हाला आवडला असेल हा एपिसोड तर नागरिकशास्त्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अजून असे कुठचे एपिसोड्स बघायला आवडतील, कुठच्या क्राईमबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.